नमस्कार. माझं नाव मृणाल अकोळकर आणि मी कोल्हापूरची आहे. आणि सुरुवातीला मला खूप जास्त नंबरचा चष्मा होता. राईट आयला मला -4 होता आणि लेफ्ट आयला मला -6 होता. सिलेंड्रिकल नंबर होता आणि कुठल्याही प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करताना थोडे का होईना बंधनं यायची. स्पोर्ट्समध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करताना थोडे इश्यूज यायचे आणि मग अशा वेळी काय करायचा हा प्रश्न पडायचा की चष्मा तर वापरावाच लागेल. चष्मा वापरण्याशिवाय तर गत्यंतरच नव्हतं. पण अशा वेळी मग मला नंदानी नेत्रालय बद्दल रेफरन्स मिळाला माझ्या एका रिलेटिव्स कडून आणि त्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये आले आणि इकडे मी डॉक्टर प्रसन्न आराध्य सरांना भेटले. तर सरांनी माझं चेकिंग केलं. त्यानुसार त्यांनी IPCL बद्दल मला माहिती सांगितली आणि आम्ही निर्णय घेतला की IPCL करायचं दोन्ही डोळ्यांसाठी सुद्धा. आणि त्यानुसार मग माझी संपूर्ण ट्रीटमेंटची प्रोसेस सुरू झाली. ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा म्हणजे संपूर्ण OTची प्रोसेस कंप्लीट करताना आणि ऑपरेशन चालू असताना सुद्धा डॉक्टरांशी माझं रेग्युलर कम्युनिकेशन थ्रू आउट. जरी 10 मिनिटांची सर्जरी असली तरी सुद्धा त्या संपूर्ण 10 मिनिटांच्या प्रोसेसमध्ये किंवा प्री सर्जरी पोस्ट सर्जरी डॉक्टरांशी माझं सतत कम्युनिकेशन होत होतं. त्यामुळे त्यांनी मला खूप रिलॅक्स केलं. त्यामुळे अशा पद्धतीने माझं संपूर्ण दोन्ही डोळ्यांची सर्जरी 2-2 दिवसाच्या अंतराने कंप्लीट झाली. सगळे डॉक्टर्स, स्टाफ या सगळ्यांचे आणि नंदादीप नेत्रालयाचे खूप खूप आभार. थँक्यू.